प्रेक्षकांनो, पायी तुझा आशीर्वाद आजचा भाग असला जबरदस्त आहे ना. आणि पुढे तर खतरनाक ट्विस्ट आलाय. कारण अवनीने विवानला सायको म्हणता क्षणी चंद्रकांतने अवनीचं थोबाड फोडलेलं असतं. वरून तो संशयसुद्धा घेतो की कदाचित कोणत्या मुलासोबत तरी अवनीचं प्रेमसंबंध असतील, म्हणूनच अवनी अशी विचित्र वागते. त्यातच तिची आईसुद्धा तिचा विरोध करते. तीही तिचं थोबाड फोडते. पण नेमकं अवनीच्या मदतीला धावून येतो तो म्हणजे राजा. कारण अवनी स्वतः जाऊन राजाची मदत मागते आणि बेधडकपणे सांगते की तिला या घरात राहायचं नाही आहे आणि राजाही तिची मदत करायला सज्ज आहे. आता अवनीने स्वतःची कुणाच्या नकळत बॅग पॅक करून ठेवलेली असते. स्वाती आटोकाट प्रयत्न करते अवनीला समजवायचा, पण आता अवनीचा निर्धार झालाय. मध्यरात्रीच्या वेळी छान सुंदर असं तयार होऊन आईबाबांना शेवटचा नमस्कार करून बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूने अवनी आता राजासोबत निघून गेली. पण आता अवनी गायब आहे हे कळल्यानंतर चंद्रकांत काय हाल करेल. त्यातच राजाने हे सगळं केलंय, अवनीची मदत करणारा राजाच होता हे कळल्यानंतर काय करेल तो. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता हेच कारण ठरणार आहे का अवनी आणि राजाच्या एकत्रित येण्याचं. बघूया, त्यासाठी भाग शेवटपर्यंत आवर्जून बघा. विवानच्या नाटकांनी अक्षरशः कहर केलेला असतो. त्यातच त्याचं ते काळजीचा आव न बघून अवनीचं तर डोकंच दुखायला लागतं. अंकल अहो, मला काळजी वाटत होती हो. जसं देशमानेच्या जावयाला किडनॅप केलं तसंच अवनीला कोणी किडनॅप केलं असेल तर महेशच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो म्हणतो की तर तिथेच मी त्याला काढून, आणि तेव्हा चंद्रकांत त्याला गप्प बसवतो. महेश सांगतो की अवनी देशमानेची मुलगी आणि तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेनेही नाही बघू शकत. विवान नाटकीपणा चालू करतो की अंकल अहो, मी खूपच हळवा माणूस आहे हो. प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या माणसांशी इमोशनली कनेक्टेड असतो. डोक्याला हात लावून तो पुन्हा विचार करण्याचे नाटकं करतो की म्हणजे अवनीशी मी इमोशनली कनेक्ट झालो आहे. मी तिला आपलं मानायला लागलो आहे. सॉरी अवनी, मी तुला 150 कॉल करायला नको होते. अवनी इतकी वैतागते तेव्हा महेश ओरडतो की अवनी, एक तरी कॉल रिसीव्ह करायचास ना. तेव्हा अवनी सांगते की तो साडी नेसून फोटो मागत होता. आता इतक्या रात्री मी साडी नेसून फोटो कशाला टाकणार, म्हणून नाही उचलला फोन. त्यावर विवान तिलाच खोटं पाडायला बघतो. अवनी अगं, मी काय म्हणत होतो माझं म्हणणं तरी समजून घे. तू काय सांगतेस घरातल्यांना. अगं, मी सूटवरचे फोटोज पाठवले होते तुला, म्हणून मी तुला तुझे लग्नाची साडी नेसून फोटो पाठव इतकंच म्हणत होतो. नाही म्हणजे होणाऱ्या नवरा बायकोंमध्ये हे सगळं बेसिक आहे ना. अवनी अगं, तुला आवडलं नव्हतं तर मग तू तसं सांगायला हवं होतंच ना. तेव्हा अवनी सांगते की फोन सायलेंटवरती होता माझा, नंतर मला झोप लागली होती. आता इतक्याच्या कारणासाठी कोणी 150 कॉल करतं का. फार चिडचिड होते अवनीची. अचानकच विवान विचारतो की अवनी, म्हणजे तुला मी आवडतो ना. नाही, माझ्याशी लग्न करायचं आहे ना तुला. त्यावर महेश रिॲक्ट होतो की म्हणजे काय विवान, अरे करणार आहे ती तुझ्याशीच लग्न. तेव्हा विवान चंद्रकांतकडे तक्रार करतो की अंकल अहो, साध्या फोटोला रिॲक्ट पण नाही हो केलं तिने, साधं स्माइलीसुद्धा नाही पाठवलं मला. अंकल हिने माझे फोटोज डिलीट तर नसते ना केले. त्यावर आता शांत असणारा चंद्रकांत मध्ये पडतो आणि तो समजावतो की हे बघा, तुमच्यात जे काही भांडणं असतील, गैरसमज असतील, प्लीज ते थांबवा इथेच. मिटवा एकदाचं सगळं काय ते. आणि अवनी अगं, लग्न होणार आहे तुझं याच्याशी, याला काळजी वाटणं साहजिकच आहे ना. अगं बघ, त्याचा जीव किती टांगणीला लागलाय. तेव्हा अवनी आता स्पष्टच बोलायला सुरुवात करते. याचा जीव टांगणीला लागलाय. अहो, फक्त याचा जीव, याचा इगो हर्ट झालाय ना, म्हणून सीन क्रिएट करायला आलाय हा इथे. तेव्हा चंद्रकांतचा आवाज चढतो. अवनी रडकुंडीला येऊन विचारते की बाबा, याच्यासाठी तुम्ही माझ्यावरती आवाज चढवताय, याच्यासाठी. अहो, तुम्हाला माहीत नाही आहे हा मुलगा कसा आहे ते. अर्थात हा अवनीसोबत वेगळा वागतो आणि घरातल्यांसोबत वेगळा. म्हणजे विवानचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे वेगळे, हे अवनीने केव्हाच हेरलेलं असतं. पण चंद्रकांत तिला आता ओरडतो की अतिशय चांगला मुलगा आहे हा, माहिती आहे मला, म्हणूनच तर तुझं लग्न लावायला निघालो आहे ना याच्याशी.
अगं बाप आहे मी तुझं भलं बुरं कळतं मला, असं बोलून शेवटी हा तिच्यावरती म्हणणं लादण्याचा प्रयत्न करतो. आता तर आईसुद्धा अवनीला ओरडते की तुला कळतंय का तू काय वागतेस ते. तेव्हा अवनी जाब विचारते की तुम्हाला कळत नाही आहे की हा कसा वागतोय ते. बाबा हो, माझं शिक्षण, माझं करिअर, माझी स्वप्न, इच्छा सगळं पणाला लावून तुम्ही याच्याशी लग्न करताय माझं, या सायको मुलाशी. तेव्हा चंद्रकांतचा पारा चढतो आणि रागाच्या भरात आज पहिल्यांदा चंद्रकांत अवनीवरती हात उचलतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तुझं लग्न होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. अचानकच विवान म्हणतो की सॉरी टू से अंकल, पण तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोवरती हात उचलायला नव्हता पाहिजे. आता जेव्हा चवताळलेल्या नजरेने चंद्रकांत त्याच्याकडे बघतो ना, त्या क्षणी त्याची घाबरगुंडी उडते. तो सांगतो की नाही म्हणजे तुमचीच मुलगी आहे, आणि बुडाला पाय लावून पळत सुटतो तेथून. महेश त्याला समजवायला बाहेर जातो. आता राजा ते सगळं डोकावून पाहत असतो. महेश समजवायला जातो तेव्हा पुन्हा हा चांगुलपणाचाच आव्हानच सांगतो की अरे महेश, मी केव्हाच माफ केलं आहे अरे तिला, पण माझ्या पण काही लिमिट्स आहेत ना, समजावा ना तुम्ही तिला. महेश जेव्हा माफी मागतो ना, तेव्हा विवान उघडपणे सांगतो की माफी तर अवनीने मागायला हवी. महेश माफी मागण्याचा आतोनात प्रयत्न करतो, पण विवान ऐकून न ऐकल्यासारखा करून तेथून निघून जातो. तेव्हा महेशला इतकं वाईट वाटतं, तो घरात निघून जातो. पण राजाला प्रचंड राग येतो या सगळ्यांचा. कशाला तुम्ही त्या मंदाडाला स्वारी म्हणताय? तुमच्या बहिणीची अवस्था तुम्हाला दिसत नाही का? अजून किती परीक्षा बघणार आहात तुम्ही लोक तिची? उलट राजाचा जीव अवनीसाठी कळवळतो. इकडे रागाच्या भरात चंद्रकांतने वेगळ्याच विषयाला फाटे फोडलेले असतात. अवनीला तो जाब विचारतो की कोण आहे तो मुलगा? कोण आहे तो मुलगा की ज्याच्यासाठी तू आमच्याशी वाद घालते, हे लग्न मोडायला निघाली? तेव्हा अवनी धक्क्याने विचारते की बाबा, तुम्ही संशय घेताय माझ्यावरती? मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत, माझं करिअर घडवायचं आहे, इतकं कारण पुरेसं नाही आहे का तुमच्यासाठी? आता प्रेक्षकांनो, नेहमी असंच होतं ना, नाही म्हणजे एखादी मुलगी, एखादी स्त्री जर स्वतःची इच्छा आकांक्षा पूर्ण करायची भाषा करते, तेव्हा नेहमी तिच्या कॅरेक्टरवरतीच सवाल उभा राहतो. म्हणजे दरवेळेस तिला असं गिल्ट दिलं जातं तिच्या चारित्र्यावरती प्रश्न करून, की ती आपोआपच आतून खचते. आणि मग काय, सगळं यांच्या मर्जीप्रमाणेच होतं. हे चित्र किती स्पष्ट दाखवलं ना यांनी. चंद्रकांत ताकीद देतो की आता पत्रिका वाटून झाली आहेत अवनी, गावभर निमंत्रणं देऊन झाली आहेत अवनी, आता हे लग्न मोडणं अशक्य आहे. तुझं वागणं इथेच थांबव, कारण तुझे स्वप्न आणि करिअर याच्यापेक्षा जास्त घराण्याची इब्रत महत्त्वाची आहे माझ्यासाठी. तेव्हा आईसुद्धा तिला गिल्ट देते की अवनी, तू बाबांच्या नावाला चिखल फासून स्वतःचं स्वप्न उभं करणार आहेस का? म्हणजे सगळीकडून चहूबाजूने हिला गिल्ट देत आहेत. आधीच आतून मेली आहे ती, वर अजून किती मारणार तिला? चंद्रकांत एवढं बोलून थांबत नाही हा प्रेक्षकांनो. अवनीला धमकावतो सुद्धा की तुझा कोणी असेल ना, त्याला जाऊन सांग, मध्ये आलास ना तर गाठ माझ्याशी आहे म्हणावं. जे काही नाही आहे ते स्वतःच चित्र उभा करतोय हा. अवनी रडकुंडीला येऊन समजावते की बाबा तुम्हाला असं का वाटतंय, कुणी नाही आहे माझ्या आयुष्यात. त्यावर चंद्रकांत म्हणतो की नाही आहे ना, अगं मग तर बरंच झालं, मग गुपचूप भोल्यावरती उभी राहा आणि मी सांगेल त्याच्याशीच तुला लग्न करावं लागेल. ताकीद देऊन तो निघून जातो. पण आता अवनी जेव्हा आईची मदत मागते ना, तर तीसुद्धा तिला चापटवते. तीसुद्धा अवनीच्या बाबतीत तोच घाणेरडा विचार करते. जो कोणी असेल तो असेल, पण त्याच्यापेक्षा भारी हा विवान आहे आणि या विवानशीच तुझ्याचं लग्न होणार आहे. अवनीची मनस्थिती आता इतकी ढासळलेली असते. अवनीची आईसुद्धा तेथून निघून जाते. स्वाती, जिला अवनीची काळजी आहे, ती जेव्हा जवळ येते तिला समजावायला, अवनी तिला झिडकारते आणि सांगते की मला नको समजावूस, ज्यांना समजवायची गरज आहे ना त्यांना जाऊन समजव. आता ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे, मग उगाचच बळजबरी कशाला ना, म्हणून स्वातीही गुपचूप तेथून निघून जाते. इकडे पाण्या कामावर जाण्यासाठी तयार होत असताना धन्या त्याचा हात धुवूनच मागे लागतो की पाण्यादा, यशोदाला समजव ना, काहीतरी कर ना. त्यावर पाण्या म्हणतो की धन्या,
तू रडून रडून गोदावरीला पूर जरी आणलास ना तरी राजा काय तो पोरीला पळवून नेऊ शकत नाही. पाण्याधान्याला विचारतो की असं का बघून राहिला, जा ना तुझ्या मोठ्या भावाला समजाव. शपथ घातली आहे ना त्याने. तेव्हा धान्या म्हणतो की पाण्यादा, अरे पण शपथ मोडूच शकतो की आपण, नाही म्हणजे चांगल्या कामाला शपथ मोडूच शकतो. तेव्हा पाणी हसत म्हणतो की आणि शपथा बिपता आपण काय मानतच नाही हो ना. अरे आपण काय यशोदाचं फक्त मीठच नाही तर त्याचं अख्खं जेवण खाल्लं आहे, त्यामुळे रिक्स तर आपण घेऊच शकत नाही. आता पाण्याने बी हात वर केलेले असतात तरी पण धन्या त्याचा पिच्छा काय सोडत नाही. पाण्याला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतोच. पाण्यादा, अरे अण्णांच्या बाजूने मी कितीतरी शपथा घेतली आहेत, काय झालं का त्यांना, ते बी खोट्या शपथा घेतल्यात, ते बघ कसे घोरतायत बघ. त्यावर पाण्या हसत म्हणतो की हे मात्र खरं आहे, अण्णांच्या बाबतीत असं काही होऊच शकत नाही. तरी पण नाही. धन्या समजावायला जातो की पाण्यादा, ह्या कुरळ्या केसांच्या खाली जे सरळ डोकं आहे ना त्याने विचार कर ना. धन्या त्याला पटवून देतो की राजादा लय पुण्याचं काम करतोय, अरे म्हणजे एका मुलीची मदत करून आपण पुण्यच कमवणार आहे ना. आणि पाण्याला ते पटतं. लोका तू कॉलेजला जाऊन लयच हुशार झालाय, चल चल. दोघांचाही प्लॅन ठरतो पण नेमका यशोदा आडवा येतो आणि तो त्यांना जा विचारतो की कुठे चाललायस. त्यावर धन्या थट्टा करतो की काय आहे, दोन भावंडाची मदत एकमेकांनी नाही केली ना तर दत्त आणि अण्णा व्हायचे. यशोदाचं तर काही डोक्यातच शिरत नाही धन्याला नेमकं काय म्हणायचं आहे. आता पाण्या हसत म्हणतो की नाही म्हणजे बरोबर बोलते ना धन्या. यशोदा पण म्हणतो की बरोबरच बोलतोय तो, पण तुम्ही कुठं बी नाही जायचं. त्या पोरीचं लगीन होऊन राजा घरी परतत नाही तोवर तुम्ही कुठं बी नाही जायचं. पाण्या वैतागतो की यशोदा आपण असंच सारखं वागत राहिलो तर आपल्याला बाईचा आशीर्वाद कसा मिळायचा. त्यावर यशोदा सांगतो की बाईचा आशीर्वाद पाहिजे रे आपल्याला, पण या घरावर संकट नको आहेत. यशोदा त्या दोघांनाही आता भाजी निवडून द्यायला सांगतो आणि तो घरात निघून जातो. इकडे अवनी आतून खूपच खचलेली असते, कारण तिला थोडा वेळापूर्वी जे काही घडलं ते सगळंच आठवतं की कसं चंद्रकांतने तिचं थोबाड फोडलं, तिच्यावरती मन्न लादण्याचा प्रयत्न केला. तिचं स्वप्न इच्छा आकांक्षापेक्षाही जास्त त्याला त्याचं नाव त्याची घराण्याची इब्रत जास्त महत्त्वाची वाटली. अवनीचं काहीही कुठे लफडं नसताना उगाच घाणेरडे आरोप करतोय. त्यातच आईला समजावायला जाणार तर आईनेही तेच केलं, पाठ फिरवली, अवनीचं थोबाड फोडलं. ऐकून घेण्यापेक्षा त्या विवांशी लग्न करण्याचा सल्ला दिला. आणि हे सगळं अवनीसाठी इतकं संतापजनक असतं की आता अवनी खरा निर्णय घेते, ते म्हणजे हे घर सोडून जाण्याचा. कारण जिथे तिला काही महत्त्व नाही आहे, तिच्या स्वप्नांना काही महत्त्व नाही आहे, जो तो येतोय उठतोय तिच्यावरती निर्णयच लादतोय, काय अर्थ आहे इथे राहण्याचा. तिचं मन तिला खातं आणि ती तडकपणे बाहेर जाते. जेव्हा ती जाऊन दरवाजात उभी राहते ना त्या क्षणी राजाची नजर जाते. राजाला कळून चुकतं की अरे यांना तर माझ्याशीच बोलायचं आहे, बहुतेक या मलाच शोधत आहेत. पण आजूबाजूला इतकी सगळी माणसं असतात की अवनीला बोलण्याचा चान्सच मिळत नाही. अवनीची आजी आत्या सर्वजण तिच्याशी बोलण्यासाठी येतात पण अवनी तोंडातून चकार शब्द काढत नाही. मग त्याही गुपचूप निघून जातात. एक एक करत आजूबाजूचे काही ना काही कामानिमित्त इकडे तिकडे फिरतच असतात. त्यात एक तिची पाहुणी असते दिव्या, जी फोटो काढत असते तिथे राजाच्या जवळपासच असते. तेव्हा ती तिला बहाणा करून घालून देते की ऐक ना दिव्या, तुला घरात बोलावत आहेत, काहीतरी काम आहे वाटतं. आणि अवनी येऊन बरोबर गाडीच्या आडबाजूला थांबते. राजाने आता विचार केलेला असतो की आता या येणार, माझ्यावरती चिडचिड चिडचिड करणार आणि युटर्न घेऊन निघून जाणार. पण आता चित्र प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच असतं, कारण अवनी बेधडकपणे निर्णय घेते. राजाला ती विचारते की मला मदत हवी आहे, तुझी मदत करणार. उद्या हळद आहे माझी आणि त्याच्या आधीच मला या घरातून निघून जायचं आहे. राजाच्या पायाखालची जमीनच हादरते. तो विचारतो की मी. तेव्हा अवनी त्याच्यावरती डाफरते की हे बघ, जे बोलायचं ते प्लीज पटकन बोल, सांग मला की तू मदत करणार आहेस की नाही, हो की नाही ते सांग, तू मला घेऊन चल इथून. तेव्हा राजा विचारतो की पण मॅडम मी. तो पुन्हा एकदा विचारात पडतो. पुन्हा अवनी त्याच्यावरती चिडते. तेव्हा राजा आता विचारतो की तुमचं कन्फर्म आहे. हे बघा, ऐनवेळी पाठ फिरवायची नाही.
तेव्हा अवनी बेधडकपणे सांगते की अरे तू काल स्वतःच म्हणाला होतास ना की निघून जावा या घरातून. जिथे माझी किंमत नाही तिथे मला आता राहायचंच नाही आहे. जिथे माझे स्वप्न करिअरपेक्षा जास्त यांचं नाव मोठं करायचं आहे यांना. इथे जर थांबले ना मी तर हे लोक लग्न लावून देतील माझं, तेही त्या सायकोशी. आज रात्री मला काहीही करून या घरातून निघून जायचं आहे. अवनीने अचानक घेतलेल्या निर्णयाने राजासुद्धा हादरलेलाच असतो. पण त्यालाही अवनीचं म्हणणं, तिचा निर्णय योग्य वाटतो. कारण तिची घालमेल, तिची घुसमट, तिचा त्रास फक्त त्याने बघितला होता. तेव्हा अवनीच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू दाटून येतात. आणि आपलं मन ती राजाकडे मोकळं करते की या घरात बाबांनी सर्वात जास्त माझ्यावरती प्रेम केलं. त्यांची लाडाची लेक होते मी, अत्यंत प्रिय. पण असं असतानासुद्धा आज त्याने हात उगारला रे माझ्यावरती. मला विचारलं की कुणी आहे का. संशय घेतला रे त्याने माझ्यावरती. असं काही असतं तर मी आधीच जाऊन बाबांना सांगितलं असतं ना. पण नाही अरे, त्यांना त्यांच्या घराण्याचं नाव, त्यांचं नाव, त्यांची इब्रत, त्यांचा समाज जास्त महत्त्वाचा आहे माझ्या स्वप्न करिअरपेक्षा. अरे तुला सांगते मी की माझं कॉलेजमध्ये असताना मेडिकलसाठी सिलेक्शन झालं होतं. पण मला आर्किटेक्टच व्हायचं होतं. सगळ्यांचा विरोध होता घरात, सगळ्यांचा. पण त्यावेळी माझे बाबा माझ्या बाजूने उभे होते. ते स्पष्ट म्हणाले घरात त्यांना की माझ्या अवनीला जे करायचं आहे ते करू देत. त्यानंतर आपले अश्रू पुसते अवनी. राजाला पुढे ते सांगते की आणि आज आयुष्याचा इतका मोठा निर्णय घ्यायची वेळ आली आहे आणि मला कळतंय की माझ्या घरातल्यांना माझी काळजी नाही आहे. माझं करिअर, माझी स्वप्न, माझ्या इच्छा त्या आता मलाच बघाव्या लागणार आहेत, मलाच पूर्ण करावं लागणार आहे. अवनी राजाला स्पष्ट विचारते की माझं ठरलंय, तुझं काय आहे, करणार आहेस मला मदत. तेव्हा राजा म्हणतो की हे बघा, आपण तडकाफडकी निर्णय नको घ्यायला, आपण व्यवस्थित प्लॅन करूयात. पण अवनी सांगते की प्लॅन आधीच ठरला आहे. राजा इम्प्रेस होतो. हे बघ, पुण्याला जायचं आहे. तुला मी म्हटलं होतं ना की माझं मॉडेल ऑल इंडिया रँकसाठी सिलेक्ट झालं आहे. मग पुण्याला जाऊन आपण प्रेझेंटेशन द्यायचं आणि तिथून पुन्हा एशिया पॅसिफिकसाठी माझं मॉडेल सिलेक्ट होईलच. आणि मग तेव्हा माझ्या घरच्यांना कळेल की मला माझ्या स्वप्नांची किती किंमत आहे. तेव्हा राजा तिला विचारतो की तुम्ही पुण्याचं बोललात ते ठीक आहे, पण ते इंडिया पॅसिफिक काय ते म्हणालात, त्याचं काही लक्षात आलं नाही माझ्या, ते कॉम्पिटिशन. तेव्हा अवनी सांगते की ते सिंगापूरला असतं. राजा आता घाबरतो आणि म्हणतो की नाही, पुण्याचं ठीक आहे. अवनी त्याला समजावते की तू फक्त पुण्यापर्यंत सोड, बाकी सिंगापूरचं माझं मी बघते. अवनी इतक्या विश्वासाने मदत मागते ना त्याच्याकडे. आता इथे अवनी निघून जायची भाषा करते आणि घरात चंद्रकांतचे, हळदीचे आणि आमदार खासदार लोकांना बोलवण्याची तयारी चालू आहे. महेशला तो सांगतो की अशा लोकांचा मान जपावा लागतो, कारण लग्नात छोटे छोटे मान अपमानसुद्धा ते बरोबर लक्षात ठेवतात. आपल्या इकडचे आमदार आहेत ना, त्यांना मी आणि तुझी आई स्वतः जाऊन आमंत्रण देऊन येऊ. अवनीची आई विचारते स्वातीला की हे बघ, तू हळदीची तयारी करून ठेवली आहेत का. स्वाती सांगते की हो हो, तयारी झाली, हळद वगैरे कुठून ठेवली. त्यानंतर चंद्रकांत इकडे सांगतो की महेश, अरे बोलव तुझ्या आईला. तेव्हा तू आई अशी हाक मारताच आई धावत येते आणि चंद्रकांत सांगतो की आता आमदारांच्याकडे निमंत्रण द्यायला जावं लागेल. तेव्हा ती विचार करते की पण आज हळद आहे, हळदीची तयारी. चंद्रकांत सांगतो की अगं स्वाती आणि महेश आहेत ना, करतील ते दोघे तयारी, हे कशासाठी आहेत. तेव्हा महेश सांगतो की आई तुम्ही बिंदास्त जा, मी तयारी करतो. अवनी राजाला विचारते की सोडशील मला, येशील माझ्यासोबत. तेव्हा तिने हात पुढे केलेला असतो, पक्का प्रॉमिस. त्यावर राजासुद्धा तिच्या हातात हात देऊन प्रॉमिस करतो की पक्का, देवी आई शपथ, सोडणार मी तुम्हाला. पुण्याला म्हटलं तर पुण्याला, नाहीतर सिंगापूरपर्यंत तुम्हाला सोबत यायची तयारी आहे माझी. एकच सांगतो, मी खूप मानतो तुम्हाला आणि तुमची साथ सोडणार नाही. तेव्हा अवनी त्याचे आभार मानून तेथून निघून जाते. राजा मनातच देवी आईचे आभार मानतो की वा देवी आई, मानलं तुला. नाही म्हणजे कालपर्यंत मुळूमुळू रडणारी पोरकी आज एकदम फायर, डायरेक्ट काली माताच झाली की. देवी आई तू भारी आहे आणि मी तुझा आभारी आहे.
देवी आईचा उदो उदो म्हणत राजा मनातच आनंद साजरा करतो. आमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत अवनीची आई निघालेले असतानाच अवनी नेमकी दारात जाऊन थबकते. ती त्या चौघांचीही नजरानजर होते. आता महेशला पाहुण्यांना चहा द्यायचा असतो म्हणून तो तर निघून जातो मागे. पण जेव्हा चंद्रकांतला काहीतरी बोलायचं असतं, अवनी सरळ त्याच्यापासून तोंड फिरवते. तेव्हा चंद्रकांत भडकतो. बाप आहे मी तिचा, शत्रू नाही आहे सांग मुलीला. आणि तो निघून जातो रागाने. तेव्हा अवनी पायऱ्यांपाशीच थांबलेली असते. आता अवनीची आई येते, पण हा तोच मेलोड्रामा यार, इमोशनल ब्लॅकमेलिंग. अवनी, तुझ्या बाबांचं तुझ्यावरती किती प्रेम आहे माहिती आहे ना. अगं आम्ही जे करतोय ते तुझ्या भल्यासाठीच करतोय. शहाणं माझं बाळ. आता लग्नानंतर परत आईबाबांना सतत भेटता येणार नाही असं सांगून जेव्हा अवनीची आई तिला खट्टमिठी मारते, अवनीला फरकच पडत नाही. कारण ती आतून भावनाशून्य झाली, तुटली आहे ती. इतक्यातच आता चंद्रकांत बाहेरून जोराचा हॉर्न वाजवतो. तेव्हा अवनीची आई पटकन तेथून निघून जाते. अवनी स्वतःच्या रूममध्ये येते आणि आधी तर ती दरवाजा आतून बंद करून घेते. त्यानंतर ती पटकन आतमध्ये जाते आणि स्टूलवरून आपली बॅग काढून घेते. इतक्यातच दरवाजा ठोठावल्याचा आवाज येतो. म्हणून अवनी आता विचार करते की कोण आलं असेल. तरी पण जे कोणी असेल ते असेल म्हणून ती दरवाजा उघडते तर अवनीसाठी स्वाती चहा घेऊन आलेली असते. अवनी सांगते की नको आहे मला. स्वाती म्हणते की तुला काय हवं आणि काय नको हे मला कळतं. तेव्हा अवनी तिला आत घेते आणि दरवाजा लावून घेते. स्वाती समजवण्याचा आटोकाट प्रयत्न करते की अवनी, मला कळतंय की बाबांची खूप चिडचिड होते. अगं पण राग होईल ना त्यांचा शांत. सोड ना या सगळ्या गोष्टी. अवनी अचानकच म्हणते की घरच सोडणार आहे मी. तिच्या काळजाचा ठोकाच चुकतो. स्वाती विचारते की लग्न करू ना अवनी. त्यावर अवनी रिॲक्ट होतच नाही. स्वाती पुढे समजावते की हे बघ अवनी, बाबा जे करतायत ते तुझ्यासाठीच करतायत ना. होईल ना हळूहळू सगळं ठीक. तेव्हा अवनी विचारते की तुला खरंच वाटतं की लग्नानंतर. हे बघ अवनी, शेवटी ते घरचे आहेत ना आपले, आणि जे चाललं आहे ते तुझ्यासाठीच चाललं आहे ना. तेव्हा अवनी विचारते की म्हणजे घरातल्यानी कसंही वागायचं आणि ते मी सहनच करत राहायचं. इथे तुला कळतंय का की माझ्या मनाची अवस्था काय चालली. तेव्हा स्वाती घाबरते, कारण तिला वेगळाच अंदाज आलेला असतो की अवनी काही चुकीचं नको करायला. ती समजावते की अवनी लग्न आहे तुझं, सगळे जमलेत तुझ्यासाठी. अवनी विचारते की पण माझं मन कोणाला का कळत नाही आहे. स्वाती सांगते की कळतंय का अवनी, पण आपल्या घरात माहिती आहे ना की बाबाने एकदा निर्णय घेतला की घेतला, तो कोणीच कधीच बदलू शकत नाही. आणि प्रेक्षकांनो, हा जबरदस्त भाग इथेचा संपला आहे. पण पुढे सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे, जिथून आता मालिकेला वेगळंच वळण लागणार आहे. ते म्हणजे अवनी घाबरलेली असते. राजाला ती विचारते की तुला खरंच असं वाटतंय की मी जे करते ते योग्यच करते. तेव्हा राजा समजावतो की अहो मॅडम, विषय आहे का नाही, म्हणजे प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि तो पूर्ण करण्याचाही अधिकार आहे. तुम्हाला तर आहेच आहे. जे करताय ते योग्यच करताय. रात्रीच्या मध्यरात्रीच्या वेळी अवनीने मस्त छान अशी साडी नेसलेली असते आणि त्यानंतर तयार होऊन ती बाबांच्या रूमकडे येते. खिडकीतूनच बाबांना शेवटचा नमस्कार करते आणि बंगल्यावरून मागच्या बाजूने राजा तिला अलगद उतरतो. त्यानंतर दोघांचा ठरल्या प्लॅनप्रमाणे राजा पटकन गाडी काढतो आणि अवनी त्याच्यासोबत आता पुण्याला निघून जाते. पण आता अवनी गायब झाली हे कळता क्षणी चंद्रकांत काय करेल आणि यात राजाचा हात आहे कळल्यानंतर तर त्याचं काय होईल. का हीच एक घटना अवनी राजाच्या एकत्र येण्याचं कारण ठरेल. ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघितला, तुमचे आभार. आता पुढचे भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. भाग कसा वाटतोय ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका.